1 एकर शेती असेल तर तुम्ही छोटे छोटे माल करा. 10 गुंठ्याचा हा, 10 गुंठ्याचा वेगळा, 10 गुंठ्याचा वेगळा आणि स्वतः मार्केटमध्ये विक. एका मार्केटला 10 टनाची गाडी देण्यापेक्षा 10 मार्केटला 1-1 टन माल पाठवा. जिरायतीमध्ये तुम्ही आवळा घेऊ शकता, चिंच घेऊ शकता, जांभूळ घेऊ शकता. यांना पाणीच द्यायची गरज नाहीये. झाडं मोठे झाल्यानंतर यांना पाणीच द्यायचं नाही. म्हणजे आता मी बघतोय मार्केटमध्ये सेंद्रिय शेतीचा ट्रेंड चाललाय, पण मला नाही वाटत ती शेतकऱ्यासाठी किफायतशीर होऊ शकते. आणि त्यांनी जर सेंद्रिय माल पिकवला तर त्याला अशी बाजारपेठ उपलब्ध नाही. पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये ज्यावेळेस काय होतं, समजा एखाद्या वस्तूचा रेट 50 रुपये ठरला होतो आणि मार्केटमध्ये रेट 80 रुपये होतो, त्यावेळेस मग शेतकरी त्या कंपनीशी जिनियन राहत नाही. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये रेट डाऊन होतो त्यावेळेस कंपनी शेतकऱ्याशी जिनियन राहत नाही. प्रत्येकाला ज्याला उत्पन्नाचा स्रोत नसेल त्याने पूरक व्यवसाय केलाच पाहिजे. साधारणपणे प्रत्येकाच्या मनातला एक प्रश्न विचारतो की किती शेती, मिनिमम किती आपलं क्षेत्र असलं पाहिजे तेव्हा आपण शेती हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून निवडला पाहिजे, नोकरीचा ऑप्शन नाकारून. आणि दुसरा प्रश्न, बागायती शेती आणि जिरायती शेती ह्या दोन्ही प्रकारच्या शेतीमध्ये हे क्षेत्राची जी अट आहे ती सारखीच आहे की वेगवेगळी आहे? तर पहिल्या प्रश्नावर आपण येऊ की किती मिनिमम क्षेत्र असेल तर तुम्ही शेती हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून स्वीकारू शकता? माझं म्हणणं असे राहील, तुमची 1 एकर शेती असेल किंवा 10 एकर शेती असेल. 1 एकर शेती असेल तर तुम्ही छोटे छोटे माल करा. 10 गुंठ्याचा हा, 10 गुंठ्याचा वेगळा, 10 गुंठ्याचा वेगळा आणि स्वतः मार्केटमध्ये विका. त्यावेळेस तुम्हाला खूप पैसे मिळतील. समजा मी बल्कमध्ये माल करतोय, माझं पेरू 40 रुपये किलो जातोय, तर तुम्ही थोडं क्षेत्र करा 1 एकर, पण स्वतः विका ना, तो तुमचा 100 रुपये विकेल. स्वतः विका, तुमचं जे बनवल ते स्वतः विका. 1 एकर क्षेत्र असेल तिथे 50 टन पेरू निघतो. तुम्ही तुमची क्षमता रोज 100 किलो माल विकायची तर तेवढाच माल पिकवा, तेवढा स्वतः विका. मला रेट मिळतोय, मी 10 एकरावाला घेतोय रेट 30 रुपये, 20 रुपये, 25 रुपये. तुम्ही स्वतः विकून, म्हणजे 1 एकर क्षेत्र असेल तरी 5 एकरचे तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. 1 एकर क्षेत्रामध्ये लेबर कॉस्ट फार कमी होणार आहे. 1 एकर क्षेत्रामध्ये तुमचे घरचे 4 लोक असतील तर तेवढे काम करणार आहेत, त्यामुळे त्याला लेबर कॉस्ट नाही लागणार. प्लस तुमचा रेट जास्त मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला छोट्या क्षेत्रात पण जास्त प्रॉफिट मिळू शकतो. आणि ज्याचं 10 एकर क्षेत्र आहे त्यांनी रिटेल विकण्याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही रोज डेली प्रोडक्शन करा. मुंबई मार्केट, पुणे मार्केट, नाशिक मार्केट, ज्या मार्केटला तुम्ही माल पाठवू शकता, छोटा माल, थोडा माल त्या मार्केटला दिल्लीला पाठवा. एका मार्केटला 10 टनाची गाडी देण्यापेक्षा 10 मार्केटला 1-1 टन माल पाठवा. त्यावेळेस तुमचे पैसे बनतील. जिरायती असती तर निर्णय थोडासा कठीण होता, परंतु आज जिरायतीपेक्षा बागायतामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. ट्रिप्स कंट्रोल होत नाही आमच्याकडे. जे जिरायत जमीन असेल तिथे तुम्ही शेततळे करून, पाईपलाईन वगैरे, बोर वगैरे घेऊन, पावसाळ्यामध्ये पाणी स्टोरेज करून फळबागा घेतल्या. जिरायतीमध्ये तुम्ही आवळा घेऊ शकता, चिंच घेऊ शकता, जांभूळ घेऊ शकता. यांना पाणीच द्यायची गरज नाहीये. झाडं मोठे झाल्यानंतर यांना पाणीच द्यायचं नाहीये. असे पिकं घेऊन सुद्धा प्रॉफिट करू शकता. चिंच मॉलमध्ये 200 रुपयाला 250 ग्रॅम जाते. मग तुम्ही त्या पद्धतीनं करा ना. तुम्ही मॉलचं मार्केट मिळवा, पॅकिंग करा, स्वतः मार्केटमध्ये उतरा, त्यावेळेस तुमचे पैसे आहेत. जिरायतात पण पैसे कमवू शकतो. अजून एक जिव्हाळ्याचा प्रश्न, सगळे म्हणतात की सेंद्रिय शेती करायला पाहिजे, पण खरंच शेतकरी म्हणून 100% सेंद्रिय शेती करणं किती व्यावहारिक आहे? आणि जर ते शक्य नसेल तर सेंद्रिय शेती आणि ज्याला काय आपण केमिकल शेती म्हणूया याचं कॉम्बिनेशन करता येऊ शकतं का? आणि ते यशस्वी होऊ शकेल का? नाही, ह्या दोन्हींचं पण आपण कॉम्बिनेशन केलं पाहिजे. नुसती सेंद्रिय शेती होऊ शकत नाही किंवा नुसती केमिकल शेती पण होऊ शकत नाही. सेंद्रिय शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत, आपण ह्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. जमिनीत पालापाचोळा कुजवलाच पाहिजे. आणि तुम्ही फक्त सेंद्रिय करायला गेलं तर असं होऊ शकत नाही. ते पीक आहे, त्याला उत्पादन द्यायचं आहे. एकरी 30 टन 20 टन त्याचं आउटपुट निघणार आहे. त्याला खायला लागतं ना. तुम्ही स्वतः आपण जर खाल्लं तर काम करू शकतो ना. जर पिकाला तुम्ही खायला नाही द्यायचं, फक्त सेंद्रिय घटक काय आहेत, हे तुमच्या जीवाणूंना वाढण्यासाठी मदत करतात. आणि जीवाणू काय करतात, हे केमिकल पचून झाडाला ज्या फॉर्ममध्ये अन्न पाहिजे त्या फॉर्ममध्ये झाडाला देतात. म्हणजे तुम्ही नुसतं सेंद्रिय टाकून त्याची नत्राची किंवा फॉस्फरस, कॅल्शियम कुठल्याच घटकाची पूर्तता होऊ शकत नाही.
त्यांना तुम्हाला ते बाहेरून द्यावंच लागणार आहे. म्हणजे आत्ता मी बघतोय मार्केटमध्ये सेंद्रिय शेतीचा ट्रेंड चाललाय, पण मला नाही वाटत ती शेतकऱ्यासाठी किफायतशीर होऊ शकते. आणि त्यांनी जर सेंद्रिय माल पिकवला तर त्याला अशी बाजारपेठ उपलब्ध नाही का, समजा मी म्हटलो माझा माल हा सेंद्रिय आहे, हा तुम्ही 200 रुपये किलोनी पेरू घ्या बुवा, हा सेंद्रिय आहे, पण त्याला तेवढा ग्राहक मिळत नाही जो आणि मार्केटमध्ये जर पेरू 25, 30, 50 रुपयाला भेटतोय तर तुमचा 200 रुपयाने कोणी घेणार नाही. आणि सध्या किडींचा प्रादुर्भाव एवढा झालेला आहे की सेंद्रिय करणं शक्य नाही. पण तुम्ही रेसिड्यू फ्री करू शकता. काही औषधांचा हार्वेस्टिंग म्हणजे मारल्यानंतरचा, काही औषधं मारल्यानंतर 15 दिवसानंतर हार्वेस्टिंग केली तर चालते, त्याच्यामध्ये त्यातले रेसिड्यू येत नाहीत. अशा पद्धत रेसिड्यू फ्री करू शकतात, पण पूर्ण सेंद्रिय नाही करू शकत. आणि जेव्हा तुम्ही स्वतः सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला आहे का? आणि त्यावेळेस असं होतं का की सेंद्रिय शेती म्हणजे कृषी सेवा केंद्रामधून एकही औषध विकत आणायचं नाही आणि आपला खर्च कमी होईल? नाही, असं होऊ शकत नाही आहे. असं होऊ शकत नाही. मी केलेलं आहे. मी सेंद्रिय दशपर्णी अर्क वगैरे केलेलं होतं. हातातून माल म्हणजे दशपर्णी अर्क वगैरे हे सर्व मारून सुद्धा माल माझे मार्केटला आले नाहीत. आणि जिथे 10 टन माल निघायचा तिथे 500 किलो 1 टन माल निघतो, तो काय प्रॉफिटमध्ये राहणार. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलं जातं किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा आता एक नवीन ट्रेंड येतोय. तर छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी, ज्यांचं छोटं क्षेत्र आहे, त्यांनी एकत्र येऊन असं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग स्वतः कोऑपरेटिव्ह लेवलला करणं किंवा एखाद्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या प्रयोगामध्ये सामील होणं हे कितपत योग्य आहे? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा खूप दिवसापूर्वीचा कन्सेप्ट आहे. पण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये ज्यावेळेस काय होतं, समजा एखाद्या वस्तूचा रेट 50 रुपये ठरला होतो आणि मार्केटमध्ये रेट 80 रुपये होतो, त्यावेळेस मग शेतकरी त्या कंपनीशी जिनियन राहत नाही. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये रेट डाऊन होतो त्यावेळेस कंपनी शेतकऱ्याशी जिनियन राहत नाही. मग त्यावेळेस दोघंही अडचणीत येतात. मग त्यावेळेस ते कॉन्ट्रॅक्टमध्ये तेवढं पारदर्शकता असली पाहिजे. म्हणजे कंपनी पण जिनियन पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पण त्या पद्धतीने त्यांना माल पुरवला पाहिजे. पण तुमचा एक अनुभव म्हणून असा प्रश्न विचारायचा आहे की शेती हा खरंच काय म्हणू आपण त्याला, हा सोलो गेम आहे की हा खरंच टीम गेम होऊ शकतो? नाही, शेती ही खूप म्हणजे खूप काही देऊन जाऊ शकते. त्याच्यावरती तुम्ही श्रद्धा ठेवली पाहिजे आणि श्रद्धा आणि म्हणजे एक एकट्या शेतकऱ्याने प्रयोग करत राहिलं पाहिजे की सगळ्यांनी एकत्र येऊन काही एकत्रितपणे काही प्रयोग करता आले तर ते जास्त योग्य होईल? एकत्रित पद्धतीने केले प्रयोग तर त्यात जास्त सक्सेस मिळेल. कारण प्रत्येक 10 जण एकत्र आले, त्यांचे 10 जणांचे 10 विचार, काय आपला प्रोजेक्ट का फेल गेला, का सक्सेस झाला, हे विचार विनिमय झाला तर शेती आणखीन सोपी होते. एका शेतकऱ्याने 10 अनुभव घेण्यापेक्षा 10 शेतकऱ्यांचे 10 अनुभव एका वेळेस तुम्हाला भेटतात. मग तुम्ही 10 अनुभव घेण्यासाठी 10 वर्ष वाया घालवण्यापेक्षा ग्रुप करा, मित्र या, तुम्ही वेगवेगळे प्रयोग करा आणि प्रत्येकाचं त्यांचे प्रयोग एकत्र एकाच वर्षात तुम्हाला सर्व प्रयोग बघायला मिळतात. ह्या 24 वर्षामध्ये तुम्ही कुठली वेगवेगळी पिकं घेतली? म्हणजे पारंपरिक पण केलेत का आणि पारंपरिक व्यतिरिक्त कुठले वेगवेगळे प्रयोग केले किंवा कुठले फळं घेतलेत किंवा वेगवेगळे पिकं घेतलेत जी इथे येत नाही आपल्या भागामध्ये? जे न येणारं फक्त मी सफरचंदच केलं होतं. बाकी मग सुरुवात आम्ही आमच्या गावामध्ये झेंडूची शेती फर्स्ट टाईम केली. त्यावेळेस मार्केट एवढं अवघड होतं की आम्ही ट्रॅव्हलनी माल सुरतला पाठवायचो, मग तिथून तो व्यापारी घेणार, मग विकणार. आज मार्केट एवढं मोठं उपलब्ध झालं आहे की आमच्या निमजमध्ये 3 व्यापारी असतात, 3 व्यापाऱ्यांच्या गाड्या भरतात. म्हणजे मार्केट खूप सोपं झालं आहे आता. आणि तुम्ही कुठल्याही पिकाला मार्केटिंग होत असेल तरच ते सोपं जातं. आम्हाला सुरुवातीच्या काळात ते खूप खडतर गेलं. वेगळे प्रयोग करताना त्या विकायचे खूप अडचणी आल्या, पण त्यातून शिकत फार गेलो. शेती हे पूर्ण शिकण्याचंच आहे. मरेपर्यंत याच्यामध्ये माणूस शिकतच राहील. याच्यात कोणीही परफेक्ट होऊ शकत नाही. असं म्हणतात बऱ्याचदा की शेतीबरोबर शेतीचे काही पूरक व्यवसाय आहेत, म्हणजे जसं शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, असे काही पूरक व्यवसाय केले तर ही शेती किफायतशीर होऊ शकते. तर तुमचा अनुभव काय की शेतकऱ्याने जास्त क्षेत्र असेल तर शेतीवरच फोकस करावा, कमी क्षेत्र असेल तर पूरक व्यवसाय करावेत, की प्रत्येक शेतकऱ्याने पूरक व्यवसाय केले पाहिजेत, की पूरक व्यवसाय न करता फक्त शेतीवर फोकस? प्रत्येकाला ज्याला उत्पन्नाचा स्रोत नसेल त्याने पूरक व्यवसाय केलाच पाहिजे. कारण शेती कधी वर्षभर फेल जाऊ शकते. नैसर्गिक तुमचा माल म्हणजे सर्व गोष्टी जुळून आल्या तर नैसर्गिक आपत्ती येऊन
त्यात नुकसान होऊ शकतं. पण पूरक व्यवसाय जर असेल तर शेतकरी कोलमडत नाही, पुढच्या पिकासाठी तो पुन्हा उभारी घेतो. म्हणजे पूरक व्यवसाय असावेत. नैसर्गिक आपत्तीचा विषय निघाला म्हणून एक प्रश्न विचारतो की तुम्ही सांगितलं की कॅल्क्युलेशन्स करायला पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर प्रत्येक वेळी नवीन पीक घेताना काही फंड तुम्ही रिझर्व्ह ठेवता का? म्हणजे काहीच नाही झालं, ह्या पिकामध्ये नुकसान झालं, तर काही फंड हारसा रिझर्व्ह ठेवता की जेवढा आहे तेवढा सगळं परत आपण नवीन पीक घेताना परत इन्व्हेस्ट करता? सर कसं आहे, आपण जेवढं उत्पन्न येतं ना ते शेतकऱ्याचं उत्पन्न असं असतं की तो कधीच रिझर्व्ह फंड नाही ठेवत. तुम्ही लगेच म्हणजे आलेले पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करणं किंवा ज्या अपुऱ्या राहिल्या त्या गरजा पूर्ण करणं, कर्ज भरणं, याच्यामध्ये शेतकऱ्याचे दिवस निघून जातात. त्यामुळं भांडवलासाठी ते केलं पाहिजे. तुमच्या पुढच्या पिकासाठी तुम्ही भांडवल ठेवलं पाहिजे, पण ते होत नाही. पण केलं पाहिजे ते नक्कीच.